नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्या सगळ्यात मोठा प्रश्न, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील सगळ्यात मोठ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. ते म्हणजे काय? तर ऍडमिशन लेट का होतंय, अजून ऍडमिशन प्रोसेस सुरू का झाली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं बोलायचं म्हटलं तर न्यूज मध्ये बातम्या येत आहेत, सीईटीचा पेपर लीक झाला. तर ते पेपर लीकचा जो इफेक्ट आहे तो आपल्या ऍडमिशन प्रोसेस वरती होणार आहे का, या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पेपर फुटीमुळे ऍडमिशन प्रोसेस अजून लांब जाईल का, की पेपर पुन्हा नव्यानं तुम्हाला द्यावे लागतील, या संपूर्ण गोष्टी, त्याचप्रमाणे कॅप रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा, कारण की जो येणारा अपडेट आहे आणि कॉलेजेसची लिस्ट आहे, कॉलेजेसची फी आहे, ही तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळते. त्यामुळे जर तुम्ही अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल, तुम्ही पालक असाल अथवा विद्यार्थी असाल, तुम्हाला नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय आणि तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप अजूनही जॉईन केला नसेल, तर लवकरात लवकर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. तर सगळ्यात महत्वाची चर्चा आपण आज करणार आहोत ती म्हणजे की कॅप रजिस्ट्रेशनला एवढा उशीर का लागत आहे. निकाल लागायला भरपूर दिवस झाले, परंतु जर बघायला गेलो तर कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस 15 जुलै पर्यंत सुरू व्हायला पाहिजे होती. कधीपासून? 15 जुलै पर्यंत सुरू व्हायला पाहिजे होती. खूप सारे युट्यूबरने यावर व्हिडिओ बनवला, खूप सारे युट्यूबरने माहिती सांगितली, पण एक्झॅक्ट कॉज कोणीच सांगितलं की का तुमच्या ऍडमिशन प्रोसेस लेट होत आहे. तर तेच एक्झॅक्ट कारण मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. बरेच युट्यूबर आलेले आहेत, खूप सारे युट्यूबर आलेले आहेत, खूप सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मी खूप उशिरा व्हिडिओ बनवतो, कारण की मी तुम्हाला माहिती आहे मी जॉब पण करतो आणि जॉब सोबत आय एम नर्सिंग लेक्चरर. मी एका कॉलेजला जॉब करतो, त्या ठिकाणी जॉब करून मी तुम्हाला युट्यूब वरती येऊन माहिती पुरवत असतो. बरेचसे युट्यूबर आहेत जे खूप सुंदर माहिती देत आहेत. खूप युट्यूबर आहेत नर्सिंगच्या ऍडमिशन बद्दल, बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशन बद्दल काउन्सिलिंग करत आहेत, खूप सुंदर माहिती देत आहेत. त्यांच्या माहितीचं माझ्यातर्फे स्वागतच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमच्या मनातील भ्रम दूर करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे की ऍडमिशन लेट का होतंय. तर बघा, काही दिवसांपूर्वी तुम्ही युट्यूबला एक व्हिडिओ बघितला असेल किंवा न्यूजपेपर मध्ये बातम्या बघितल्या असतील. काय बातमी? तर 0% वरती नर्सिंगला प्रवेश. म्हणजेच काय, तर काही दिवसांपूर्वी माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री, यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. ज्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर विद्यार्थ्यांना एमएस नर्सिंग सीईटी मध्ये 0% मिळालेले असतील तरी त्यांना नर्सिंगला प्रवेश घेता येईल. या संबंधीचा जो निर्णय आहे तो महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी घेतला होता आणि त्या दृष्टिकोनानं आणि त्या मार्गाने महाराष्ट्र राज्यामध्ये हालचाली सुरू झाल्या. एमएचएस ला कळविण्यात आले, सीईटी सेलला कळविण्यात आले, एमएनसी ला कळविण्यात आले की 0% वरती यावर्षी नर्सिंगला ऍडमिशन हे घेतले जातील. परंतु मित्रांनो, जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्र राज्याने 0% जो नियम आहे तो मान्य केलेला आहे, परंतु केंद्र सरकारने अद्यापही तो नियम मान्य केलेला नाही. केंद्र सरकार म्हणजेच कोण? तर इंडियन नर्सिंग काउन्सिल. केंद्र सरकारच्या अंतर्गत कोण येतं? इंडियन नर्सिंग काउन्सिल. इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या अंतर्गत जे इंडियन नर्सिंग काउन्सिल काय करत असते, आयएनसी ज्याला आपण म्हणतो इंडियन नर्सिंग काउन्सिल, तर ही स्टेटच्या नर्सिंग काउन्सिलला जे राज्य आहेत, जसं महाराष्ट्र झालं, कर्नाटक झालं, मध्य प्रदेश, हे जे राज्य आहेत, तर ह्या राज्यातील जे काउन्सिल्स आहेत किंवा जे कॉलेजेस आहेत, त्या राज्यातील कॉलेजेससाठी रूल्स आणि गाईडलाईन्स बनवतात. तर ह्याच रूल्स आणि गाईडलाईन्स मध्ये कसला रूल राहतो? तुमच्या ऍडमिशनचा रूल असतो. आणि आयएनसीने दिलेल्या रूल नुसार सीईटी सेलला काय करावं लागतं? ऍडमिशन प्रोसेस करावी लागते. ठीक आहे. आता सीईटी सेलने आणि महाराष्ट्र राज्याने जरी डिसाईड केलेलं असलं की 0% ऍडमिशन घ्यायचं, परंतु हा रूल
कशाच्या अंतर्गत बसत नाही, इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या गाईडलाईनच्या अंतर्गत किंवा रूल नियमांच्या अंतर्गत बसत नाही. मग हा नियम लागू करण्यासाठी महाराष्ट्राला कोणाची परवानगी घ्यायची आहे? केंद्राची. केंद्र म्हणजेच कोण? तर INC ची. तर सीईटी सेलने इंडियन नर्सिंग काउन्सिलला लेटर दिलेला आहे की आम्ही ह्या वर्षी 0% वरती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेणार आहोत. जी सीईटी सेल आहे, जी सीईटी आहे नर्सिंगची परीक्षा, MS नर्सिंग सीईटी, त्या सीईटी मध्ये जरी 0% स्कोर केला असेल तरी तो विद्यार्थ्याला आम्ही काय करणार आहोत? इलिजिबल करणार आहोत. तर या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला काय देण्यात यावी? तुमची काय देण्यात यावी? परवानगी देण्यात यावी. तर असं लेटर परवानगी मागण्याचं सीईटी सेल कडनं कुठे गेलेलं आहे? इंडियन नर्सिंग काउन्सिलला किंवा स्टेट कडनं गेलेलं आहे इंडियन नर्सिंग काउन्सिलला. पण अद्यापही इंडियन नर्सिंग काउन्सिलनं ह्या पत्राचं काय दिलेलं नाही? उत्तर दिलेलं नाहीये. आता उत्तर दिल्यानंतर दोन गोष्टी होतील. एक तर ती गोष्ट मान्य होईल, एक तर ती गोष्ट काय होईल? अमान्य होईल. मान्य म्हणजेच काय? की ठीक आहे, आम्ही तुम्ही 0% वरती ऍडमिशन घेणार आहे त्यावरती आम्हाला काही ऑब्जेक्शन नाहीये, तुम्ही महाराष्ट्रामध्ये 0% ऍडमिशन घेऊ शकता. किंवा अमान्य म्हणजे काय? तर नाही, तुम्हाला मिनिमम 40%, 45% किंवा 50% पर्टिक्युलर पर्सेंटेज INC सांगेल एवढे पर्सेंटेज विद्यार्थ्यांनी मिळवलेले असेल तरच ते काय करू शकतात? ऍडमिशन साठी प्रोसेस करू शकतात. जर उत्तर मान्य केलं तरी सीईटी सेल ऍडमिशन प्रोसेस करेल पुढे, आणि जर अमान्य केलं तरी पण सीईटी सेल लगेच काय करेल? ऍडमिशन प्रोसेस सुरू करेल. पण जर उत्तरच मिळालं नाही, काय? उत्तर जर मिळालं नाही तर सीईटी सेल ऍडमिशन प्रोसेस करणार नाही. त्यामागे खूप मोठं कारण आहे. ते कारण म्हणजे इन्फॉर्मेशन ब्रॉचर. कारण की इन्फॉर्मेशन ब्रॉचर म्हणजेच काय? माहिती किंवा नियमावली पुस्तिका. समजा सीईटी सेलनं 0% रूल लागू केला किंवा 40% मिनिममचा रूल लागू केला आणि INC ने लेटर दिलं की 0% वरती आम्हाला काही हरकत नाही. मग पुन्हा सीईटी सेलला प्रोसेस करावी लागेल, नवीन इन्फॉर्मेशन पुस्तिका, माहिती पुस्तिका, इन्फॉर्मेशन ब्रॉचर रिलीज करावं लागेल आणि परत 0% वाल्यांना रजिस्ट्रेशन 0% वाल्यांना रजिस्ट्रेशनचे अर्ज त्यांच्याकडनं मागवावे लागतील आणि यानं काय प्रोसेस अजून जास्त लेट होईल. तर असं व्हायला नको म्हणून सीईटी सेल काय करत आहे? तर INCच्या उत्तराची काय बघत आहे? वाट बघत आहे. तर हे आहे मुख्य कारण तुमचं काय लेट होण्याचं? ऍडमिशन प्रोसेस लेट होण्याचं. हे आहे मुख्य कारण. ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेस कधी होईल? तर ऍडमिशन प्रोसेस ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत सुरू होईल. कधी सुरू होईल? ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊन जाईल. त्यामुळे घाबरू नका, चिंता करू नका. ठीक आहे. लवकरच तुमची ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय? जर तुम्ही तुमचे समजा डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर तुम्हाला काय करायचं आहे? डॉक्युमेंट्स कम्प्लीट करून घ्यायचे. नंतर तुम्हाला काय करायचे? बेस्ट कॉलेजेसची काय बनवायची आहे? लिस्ट बनवायची आहे. अजून तुम्हाला काय करायचंय? तर कट ऑफ अनालिसिस करायचंय. काय करायचंय? कट ऑफ अनालिसिस. या गोष्टी तुम्हाला आता ह्या फावल्या वेळेमध्ये, रिकाम्या वेळेमध्ये करायच्या आहेत. जर काही डाऊट असेल, काही समस्या असेल मला विचारा. आणि जर तुम्ही चॅनलला केलेलं नसेल सबस्क्राईब तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हात जोडून विनंती आहे. फक्त नर्सिंगला ऍडमिशन देऊन तुमचं आम्ही चॅनलचं काम, आपल्या चॅनलचं काम संपेल असं नाही. तुम्ही नर्सिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला काय गव्हर्नमेंट जॉब किंवा एखादा बेस्ट जॉब मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू, तुम्हाला काय करू? मार्गदर्शन करू. म्हणून चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.